मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती छाती, वाची लीलानी उजेड अंधारासाठी, ध्वनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी, देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला, माझा आनंद आनंद। या मोठ्या खड्ड्यावर अनेक समाजसेवकांनी, पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलीत, पीडब्ल्यूडी वर, नगरपालिकेवर मोर्चे नेलेत, अनेक वेळा निवेदने दिलीत, पण कायम आमच्या तोंडाला पानं पुसली गेली। आता दिवाळीच्या 1-2 दिवस आधी मी स्वतः या ठिकाणी येऊन या खड्ड्याचा व्हिडिओ केला का आसपासचे जे ग्रामीणचे नागरिक आहेत खरेदीसाठी कोपरगाव शहरात येणार, असे जर खड्डे असते तर अपघात किती होतील। याच्यापूर्वी हजारो जणांचा बळी या ठिकाणी नगर मनमाड हायवेवर शिर्डीसाठी येताना गेलाय। काल आमच्या कोपरगाव शहरातील आदित्य देवकर नामक एक तरुण तो या रस्त्यावरून जात असताना या खड्ड्याचा त्याला अंदाज आला नाही, खड्ड्यामध्ये पाणी होतं, त्यामुळे तो गाडीवरून त्याच्या गाडीचा बॅलन्स गेला आणि तो पडला आणि मागून येणारी ट्रक, त्या ट्रकचं चाक त्याच्या डोक्यावरून गेलं। मला सांगा त्या आईला किती वेदना झाल्या असतील, त्या कुटुंबाला किती वेदना झाल्या असतील। पण हे सगळे हरामखोर अधिकारी जे पीडब्ल्यूडीचे असतील, जे नगरपालिकेचे असतील, हे सगळे हरामखोर अधिकारी आपल्या कुटुंबासोबत काल एन्जॉय करत असतील, पण त्यांचं काम नव्हतं का? अनेक वेळा निवेदन या खड्ड्यासाठी दिले गेलेत, या रस्त्यासाठी दिले गेलेत। जर बघितलं पुंतंबा फाट्यावर आता 4-5 दिवसापूर्वी एवढी भयंकर ट्रॅफिक जाम झाली होती, 5 ते 6 तास। त्या दिवशी अनेक कुटुंबांच्या घरात मध्ये लग्न होते, अनेक ठिकाणी कार्यक्रम होते, लोक पाहुणे असतील, दूरदूरचे नवरदेव असतील, ते त्या ठिकाणी लवकर पोहोचले नाही। 4-4-5-5 वाजता आमचे मित्र त्रिभुवन 4 वाजता त्यांच्या घरचं लग्न लागलं। त्या लोकांनी करायचं काय? आता या ठिकाणी नाग आदित्य देवकरचा या ठिकाणी जीव गेलात, याला जबाबदार कोण? पीडब्ल्यूडीचे अधिकारी नगरपालिकेकडे बोट करतात, नगरपालिकेचे अधिकारी त्यांच्याकडे बोट करतात, मग हा खड्डा बुजवणार कोण? गडकरी साहेब आपण अख्ख्या देशाचा विकास करतायत, मग या नगर मनमाड हायवेचा शिर्डीत हा साई भक्त पूर्ण देशभरातून जगभरातून येतो, मग याचं काम कधी होणार? तुम्ही तर तुमच्या मागे भाषणामध्ये सांगितलेलं आहे इथल्या स्थानिक राजकारणामुळे हे खड्डे, हा रस्ता होऊ शकत नाही। नेमकं हा झारीतला शुक्राचार्य कोण? गडकरी साहेब आम्हाला ते तरी स्पष्ट सांगा। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, मी तुम्हाला सांगतो पक्ष फोडण्यासाठी तुमच्याकडे कोटी रुपये आहेत, पण काही कोटी रुपये जर लावले तर आमचा हा नगर मनमाड हायवे चांगला दुरुस्त होईल। या ठिकाणी नाग जाणारे बळी जाणार नाही। तुम्ही लोकांचे शाप घेऊ नका। आज आपल्या या मीडियाच्या माध्यमातून पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आलंय, कोपरगाव शहरातील नागरिक या ठिकाणी आहे। जोपर्यंत या खड्ड्याचं बुजवण्याचं काम सुरू होत नाही, हा रस्ता सुधारण्यासाठी काम सुरू होत नाही, डागडुजीकरण चालू होत नाही, कलेक्टर जोपर्यंत या ठिकाणी येत नाही, तहसीलदार, मुख्याधिकारी, कोपरगाव शहराचे आमदार जोपर्यंत या ठिकाणी येत नाही, तोपर्यंत आम्ही सगळे आंदोलक या ठिकाणी उठणार नाही। आम्हाला तुरुंगात टाका, आमच्यावर केसेस दाखल करा, चालेल, पण काल जो अजून एक बळी गेला त्यासाठी आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतो, पण त्याची भर कोण देणार? त्याच्या घरात जे दुःख झालंय ते दुःख कोण भरून काढणार? आपण सगळे बसणारे सगळे हरामखोर अधिकारी आपण सगळे या ठिकाणी या आणि आम्हाला याचं उत्तर द्या, आपण आजपर्यंत का काम करू शकलो नाही। मीडियाच्या मार्फत सांगतो, आजूबाजूच्या व्यापाऱ्यांची साहेब सुद्धा आपण मुलाखत घ्यावी, किती या लोकांना त्रास आहे। कोपरगावची बाजारपेठ का उद्ध्वस्त झाली अशा या खड्ड्यांमुळे बळी जात आहेत, बाजारपेठ उद्ध्वस्त झाली। बाजारपेठ उद्ध्वस्त झाल्यामुळे आमच्या काही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्यात, त्याचे कुटुंब कोपरगाव शहरातून सोडून गेले। दिवाळीची परिस्थिती बघा, 2 दिवस दिवाळी होती, आता बघा गावात सुतक पडलेलं आहे। हे आराम करणं आपण बघा सगळ्यांनी, आपण एसी मध्ये बसतात, करा आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही आमचे शब्द माघार घेणार नाही, कारण आम्ही आमच्या जनतेसाठी, आमच्या कोपरगावकरांसाठी आणि शिर्डीत येणाऱ्या साई भक्तासाठी या ठिकाणी भांडतोय। आम्ही या खड्ड्यातून उठणार नाही। जोपर्यंत खड्ड्याचं डागडुजीकरण होते तोपर्यंत आमचा कोणताही आंदोलक या ठिकाणी उठणार नाही। आमचा इशारा समजा, नाही तर जनतेच्या हितासाठी, जनतेच्या आरोग्यासाठी, जनतेच्या जीवासाठी आमची धमकी समजा तरी चालेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। कलेक्टर
पडल्यानंतर हे चिखल आणून टाकते अजून डबल खड्डे तयार होते इथं. इथं पायापासून तर सगळ्यांना त्रास आहे. आणि त्याच्यावर वैजन झाला रस्ता. अरे इथं पडले ते लोक उचलतात डायरेक्ट. तुम्ही कशासाठी 20 मिनिटं पडेल होता काल आणि 20 मिनिटं कोणी बघितलं नाही भाऊ त्याला. कोणीच बघितलं दादा खड्ड्यात म्हणून दिसतात एवढं मोठं खड्डे 20 मिनिटं पडेल होता जागेवर त्याला कोणी नव्हतं बघायला इथं.